आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विश्व आता जानूला घेऊन एका जंगलाच्या ठिकाणी म्हणजे एकदम डोंगराच्या टेकडीवर घेऊन गेलेला असतो आणि त्याला ना त्याच्या प्रेमाची कबुली द्यायची असते आणि यासाठी तो आता जानूला म्हणत असतो की माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माझं तुझ्यावर प्रेम राहणार आहे. आणि जेव्हा विश्वा मागे वळून पाहतो तेव्हा तो बघतो तर काय जानू त्याच्यापासून जवळ नाही तर खूप जास्त लांब गेलेली असते आणि जानू लांब गेलेली असल्यामुळे तो आता ठरवतो की नाही, आता जे काही ठरवलं आहे ते फायनली बोलून टाकायचं. कोणताही आडेवेळा न घेता जानूला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची हे आता विश्वाने ठरवलेलं होतं. कारण त्याला माहिती आहे की आता जर तो काही बोलला नाही तर काहीच होऊ शकत नाही आणि यासाठी त्याने एक स्टँड घ्यायचा निर्णय घेतलेला असतो. आता तो जानूच्या इथे जातो, जानूकडे बोलायला जाणार ते जानूला धक्का लागून जानू पडणार असते. तेच विश्वाने आता तिला सावरलेलं असतं आणि त्याच वेळेला त्याला आपल्या मनातल्या भावना तिच्यासमोर व्यक्त करायच्या असतात आणि म्हणूनच त्याने फक्त गाण्याची सुरुवात केलेली असते, नको चंद्र तारे. आणि जेव्हा तो गाण्याची सुरुवात करतो, एक कडवं बोलतो, तसं आता इकडे मात्र जानू ते गाणं पूर्ण करू लागते. जानू गात असते आणि जानू गात असताना विश्वाला खूप भारी वाटत असतं. कारण आता कित्येक दिवसांनी जानूच्या तोंडून हे गाणं ऐकून विश्वा एकदमच आनंदी असतो. त्यानंतर मात्र आता विश्वाला जानूसोबत आपल्या प्रेमाची कबुली द्यायची असते आणि म्हणूनच खास करून त्याने आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हे गाणं तिला गायला लावलेलं असतं. आणि ती जशी त्याच्या भोवती फिरत असते ना तेव्हा त्याला असं वाटतं की जानूसुद्धा आपल्या प्रेमात आहे आणि म्हणूनच ती आपल्यासाठी गाणं गाते. पण जेव्हा जानू गाणं गात असते तेव्हा समोर जयंतसुद्धा आलेला असतो आणि जयंत जेव्हा जानूला आलेलं पाहतो तेव्हा मात्र आता तो म्हणू लागतो की तुम्ही खूप छान गाताय. त्याचबरोबर आता विश्वाचा प्लॅन मात्र इथे फ्लॉप झालेला असतो कारण जयंत तिथे येऊन पोचलेला असतो. जानू आता सगळं गाणं संपल्यानंतर जयंतकडे धावत जाते आणि मिस्टर कानेटकर तुम्ही इथे कसं? काहीच नाही, सहज म्हणून आलो. म्हटलं तुमचा अर्धा तास झाला नाही आहे का? तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे आजी आहे ती झोपलेली असते रूममध्ये, पण नीलांबरी आता रडतच येते आणि आजीला धडकन उठवते. आजी आता उठल्याबरोबर आजी इकडे तिकडे पाहू लागते. नीलांबरी रडत रडत आजीला सांगत असते की आजी आता जे काही आहे ते तुमच्या हातात आहे. सिंचनावर खूप मोठं संकट आलंय. आजी म्हणते की रडायला काय झालंय, काय झाले ते नीट सांग. त्याबरोबर आता नीलांबरी सिंचनाबद्दल सगळं काही सांगू लागते. उगाचच कहाणी रचत ती आता सांगत असते की सिंचनाच्या नवऱ्याने सिंचनाला सोडलेलं आहे. मग आता आजी म्हणते त्या हरीशने सिंचनाला सोडले, कशाला, काय झालं त्यांच्यामध्ये? मग आता नीलांबरी म्हणते की बघा ना, एवढी साधी गोष्ट होती, तो आता नवीन जॉबला लागला आहे, त्याचा पहिला पगार झाला आहे, तर त्याने मला सांगा पहिला पगार कोणाला द्यायला पाहिजे? त्यांच्या आईबाबांना का? त्याने जाऊन पहिल्यांदा आपला पगार ना आईबाबांना दिला आणि मग त्यानंतर तो इकडे सिंचनाकडे आला. त्या गोष्टीचा सिंचनाला राग आला आणि त्या दोघांमध्ये भांडणं झाली. ह्या हरीशला सुद्धा कळायला नको का की त्याने काय करायला हवं आणि काय नको करून? आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे नीलांबरी रडत रडतच आजीला सगळी कहाणी सांगत असते. आजी जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकते त्या आजीला काही पटत नसतात. मुळात आहे ना आजीला त्या सिंचनाचं काय होतंय काय नाही याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यामुळे आजी नीलांबरीला म्हणते अगं ते सिंचनाचं काय ना ते सिंचना बघून घे. तसंही त्या दोघांमध्ये ना अशी भांडणं होतच असतात, सो होऊ दे असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात ना तेव्हा मात्र आजीला या सगळ्या गोष्टी काही सिरियस वाटत नसतात. त्यातच आता आजी जी आहे ती मात्र आता म्हणत असते की जाऊ दे, एवढ्या सगळ्याचा मी विचार करत बसत नाही, सोडून दे, असंही आता तिनं म्हटलेलं असतं. पण नीलांबरी म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का, मी ह्या घरात जेव्हापासून लग्न करून आले तेव्हापासून सिंचनाना मला अगदी माझ्या लहान बहिणीप्रमाणे होती. म्हणजे मी तिचं बालपण बघितलं आहे आणि आज तिचा नवरा तिला सोडून गेला आहे ना याचं मला खूप जास्त वाईट वाटते. मग आता आजी म्हणते सांगितलीच नाही सगळी कहाणी, मग आता जा, असं बोलून आजी त्या नीलांबरीला जायला सांगते. पण आता आजीला माहिती असते की ह्या सिंचनाचं आणि या हरीशचं भांडण हे काही एवढं मोठं नाही आहे. आणि त्यानंतर इकडे संतोष जो आहे तो मात्र आता त्याच्या मुलाला घ्यायला आलेला असतो वरदला.
तो सुद्धा लक्ष्मीच्या घरी तो घ्यायला आलेला असतो. पण तो बाहेर उभं राहूनच वरदला हाका मारत असतो, कारण त्यांनी सांगितलेलं असतं ना की काही झालं तरी मी आतमध्ये येणार नाही आहे, कारण जोपर्यंत त्याचे आईबाबा त्याची माफी मागत नाही तोपर्यंत त्या घरात तो जाणार नाही आहे, हे तर त्याने ठामपणे सांगितलेलं असतं. त्यावर आता श्रीनिवासही म्हणतात की कोण आलंय का बाहेर. लक्ष्मी म्हणते की तो काय संतोष आला त्याच्या मुलाला घ्यायला, काही जाऊ नका बाहेर, काही म्हणजे काही गरज नाही बाहेर जायची, त्याची जी नाटकं आहेत ना ती माहिती आहेत. मग आता वरद जो आहे त्याच्या मागे वीणा दुधाचा ग्लास घेऊन पळत असते. का तर वीणा वरदला सांगत असते की अरे बाळा दूध पिऊन घे. वरद म्हणत असतो की मला नको आहे. वरद आता बाहेर गेलेला असतो. बाहेर गेल्यावर आता वरदला संतोष म्हणत असतो की चल घरी चल, आपल्याला घरी जायचं आहे, चल पटकन, असं बोलून तो वरदला घरी घेऊन जायचा प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळेला वरद त्याच्यासोबत घरी यायला नकार देतो आणि तो डायरेक्टली आता आतमध्ये निघून जातो. तो वीणाचंही ऐकत नसतो ना संतोषचं ऐकत असतो. दोघांचंही तो न ऐकता लगेचच जेव्हा आतमध्ये निघून जातो ना तेव्हा मात्र तो आता डायनिंग टेबलच्या खाली जाऊन लपतो. तर संतोष त्याला म्हणत असतो की उगाच ना वरद हट्ट करू नकोसा, चल बरं चल, असं बोलून आता त्या वरदच्या मागे ते लोकही लागलेले असतात. पण इथे वरद काही हटत नसतो तिकडनं यायला. त्याच वेळेला आता जेव्हा संतोष खाली वागतो ना तेव्हा संतोषची कंबर मात्र आता पुरतीच लचकलेली असते, कारण तो वरदला समजवायला त्या डायनिंग टेबलच्या खाली वाकून त्याला बघत असतो. तर इथे आता त्याच्या कमरेत जशी लचक येते तसं तो आता वीणाला हात मारतो. अगं वीणा, समजव ग या पोराला, समजव. एवढं सगळं सांगून पण हे पोरगं ऐकत नाही आहे. तर आता वरद हा खालीच बसलेला असतो. तो म्हणतो की मला नाही यायचं आहे, मी म्हटलंय ना. पण आता इकडे मात्र संतोषची पूर्णपणे पंचायत झालेली असते. दुसरीकडे सिंचना घरी येऊन आता तमाशा करायला सुरुवात करते. सिंचना घरी येते आणि राडा करत असते. त्याच वेळेला कुठे आहे ती चांगली सून जी सर्वश्रेष्ठ बनायला बघते, बोलवा त्या सुनेला. आता तिला रेणुका म्हणत असते की अगं सिंचना तुला काय झाले. त्याच वेळेला आता आजीही सिंचनाकडे जाते आणि म्हणत असते की आली ऐक माझं, तू तुझ्या नवऱ्यासोबत भांडण केलंयस आणि इथपर्यंत आली आहेस आणि आता वर तू या सगळ्या गोष्टी बोलून दाखवतेस. कोणाची सून काय सून, इथे आमच्या घरात यायच्या आधी राडा करायला विचार करायचा की स्वतःच्या घरात काय चाललंय. हे सुद्धा आता आजीने चांगलं सिंचनाला सुनावलेलं असतं. तुझा नवरा तुला सोडून गेलाय ना हे माहिती आहे मला, असंही आता आजी सिंचनाकडे बघून बोलत असते. त्यावेळेला रेणुका म्हणते काय गं हरीश कुठे. अगं ते जाऊ दे गाई, हे आमचं असंच छोटं मोठं भांडण आहे, ते काही एवढं मोठं नाही आहे आणि माझ्याचं काही ते मी बघून घेईन. पण आता निलांबरीला सिंचना म्हणत असते वहिनी तूच सांगितलंच नाही हे सगळं, काय गरज होती गं सगळं सांगायची. सिंचनाला निलांबरी म्हणते अगं मला तुझी काळजी वाटते, तू काही खाल्लं पिल्लं आहेस का, असं बोलून उगाचना निलांबरी सिंचनाचं काळजी करण्याचं नाटक करत असते. त्यानंतर सिंचना म्हणत असते की ती भावना कुठे, त्या भावनाला बोलवा, मी तिला आताच्या आता घेऊन जाणार आहे हॉस्पिटलमध्ये. मला काही गोष्टी पटलेल्याच नाही आहेत. आपल्या जर वडिलांच्या जीवाला धोका आहे हे सिद्धूला सुद्धा कळतंय, मग सिद्धूला या सगळ्या गोष्टी डोक्यात जात नाही आहे का की तो काय करतोय आणि काय नाही, ते त्याला काय गरज काय आहे मला ते सांगा ना, काय गरज आहे त्याला या सगळ्या काही गोष्टी करायची. तो भावनाला पाठीशी का घालतोय, त्याने बाळाला जन्म दिला नाही पाहिजे. आता सिद्धू इथं आलेला असतो. त्याच वेळेला भावनाचा हात धरत ती आता भावनाला घराबाहेर काढत असते. म्हणजेच भावनाला म्हणत असते की तू चल पहिल्यांदा चल आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन अबॉर्शन कर. सिद्धू म्हणत असतो की काय पांचटपणा चाललाय, सगळं काही थांबवा. आणि त्याच वेळेला मात्र आता सिद्धूने एवढं सगळं रागात बोलल्यानंतर सिंचना म्हणत असते की तुला सिद्धू कळतंय का काही, आपल्या बाबांच्या जीवाचा प्रश्न आहे, एवढं जोगतिनीने सांगितले, गुरुजींनी सांगितले, तरीसुद्धा तू तेच घेऊन बसलायस का. मी काय म्हणते ते ऐक, आपण आत्ताच्या आता जातोय तुझ्या बाळाचं अबॉर्शन करतोय, बस झालं या गोष्टी आता ती म्हणत असते. पण तिथे तिचं कोणीही ऐकून घेत नसतं. आरडाओरडा सुरू असतो. त्यातच आजी जोरात ओरडते आणि आजी म्हणते की थांबा. आणि सिंचना तू इथे, मी तुला काय म्हणते, तुझ्या घरात जी काही भांडणं चालली ती तू निस्तर, आमच्या घरातलं काय ना ते आम्ही बघतो. माहेरच्यामध्ये कोणत्याही गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायला येऊ नको. तो भावनाच्या बाळाचा जो काही प्रश्न आहे, तिच्या बाळ पाडायचं, हे सगळे निर्णय मी घेणार आहे, बाकी इतर कोणी घेणार नाही. त्यामुळे या निर्णयामध्ये ढवळाढवळ करण्याची काही गरज नाही आहे. मान्य आहे तुला संपतबद्दल वाटते, तुझ्या वडिलांबद्दल वाटते, पण हे सगळं तुझ्यापर्यंत ठेव. आम्हाला याबद्दल काही दाखवू नको बोलून, कारण मला माहिती आहे ना ज्या काही गोष्टी आहेत ना त्या माझ्या पद्धतीने कशा मॅनेज करायच्या. आता असं देखील आता आजी सिंचनाला बोलून सुनावू लागते.
त्यामुळे आता सिंचनाची बोलती बंद झालेली असते. सिंचनाला काही एक म्हणून बोलता येत नसतं. सिंचनाची इकडेही काही किंमत नसते आणि तिकडेही काही किंमत नसते. म्हणून सिंचना आता शांतच राहते. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्याचा त्रास आहे ना इथे मात्र भावनाला होत असतो. भावनाला सिद्धू म्हणतो की जा जरा आराम करून ये, कारण तुला आरामाची गरज आहे. या सगळ्यामुळे दगदगीमुळे तुला त्रास तर होत नाही आहे ना, असं देखील सिद्धूने आता विचारलेलं असतं. रेणुका मात्र आता भावनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. त्यानंतर दुसरीकडे मात्र आता निलांबरी आणि सिंचनाला तर आजीने घालवून दिलेलं असतं. निलांबरीसुद्धा उभी असते. तर आजी मात्र म्हणत असते की ह्या भावनाच्या बायाचं काय करायचं ना, त्याचा सर्वस्वी निर्णय माझा आहे. मी माझ्या पद्धतीने करेन, काय करायचं आहे ते, ह्यांना काय बोलायला जाऊ दे, असंही आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे आता वीणा जी आहे ती आपल्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न करत असते. वीणा जी आहे ती आता बोलत असते आणि त्याच वेळेला संतोष आणि वीणामध्ये भांडणं होत असतात. खरं तर या सगळ्याला वरद वैतागलेला होता आणि वरद या सगळ्याला वैतागलेल्या असल्यामुळेच ना आता मात्र तो इथे येऊन पोचलेला होता. संतोष आणि वीणाचं वरद ऐकत नाही हे लक्ष्मीला कळतं. लक्ष्मी स्वतः वरदला त्या डायनिंग टेबलच्या खालून घेऊन येते आणि त्याला समजावते, वरद बाळा तू बघ, मला एक गोष्ट सांग, तू जेव्हा शाळेतनं सुटलास तेव्हा तू कोणाला विचारलंस का? नाही ना. मग तुझ्याकडे माझा नंबर आहे, त्यासोबत आजोबांचा नंबरसुद्धा आहे, कोणाच्या तरी फोनवरनं फोन करायचा होता. आता मला सांग, तू जर इथे निघून आलास तर तुझ्या आईबाबा काळजी करणारच ना. एकतर तू त्यांना न सांगता इथे आलायस, हे चुकीचं आहे ना. वरद म्हणतो, म्हणजे आजी मी काही इथे यायचं नाही आहे का? लक्ष्मी म्हणते, बाळा तसं नाही सांगते मी, तू ये ना, मी तुला नाही म्हणत नाही, फक्त ना तुझ्या आईवडिलांना सांगून येत जा. कसं आहे ना, तुझ्या आईवडिलांना बघ आवडत नाहीत ना काही गोष्टी, त्यापेक्षा तू जरा सांगून आलास तर ते बरं होईल ना. पण आता मी नाही जाणार आहे त्या घरी, असं आता वरदने सांगितलेलं असतं. वरद जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता लक्ष्मी म्हणत असते की बरं ठीक आहे, तुला नाही जायचं आहे तर माझं एक गोष्ट म्हणजे तू आता आईबाबांवर चिडलाय म्हणून तू जात नाही आहेस बरोबर, पण असं चिडून काय होणार आहे मला सांग. ही अशी चिडचिड नको करूस, कारण आहे ना मी तुला सांगू का की तुझा बाबासुद्धा ना असाच एकदा शाळेतनं ना बाहेर पडला होता आणि त्यानेसुद्धा कोणाला सांगितलेलं नव्हतं तो बाहेर पडला होता तेव्हा. आणि मग काय, मग आम्ही ना त्याला सगळीकडे शोधायचो. मग आमच्यासमोर आला तो कुल्फी खात जेव्हा आमच्यासमोर आला ना तो, तेव्हा मात्र ना आम्ही त्याला चांगलंच धारेवर धरलं आणि त्याला नाही ते प्रश्न विचारून पण डाऊन सोडलं. मग तेव्हा कुठे त्याला आम्ही शिक्षासुद्धा केली होती. पण तुझे आई बाबा आता तुला शिक्षा करतायत का? नाही करत आहेत ना. मग कशाला इतका विचार करतोयस, असंही आता सांगितलं जातं. मग आता जेव्हा एवढ्या गोष्टी सांगून त्याला समजावलं जातं ना, तेव्हा तो आता त्याच्या आईवडिलांसोबत जायला तयार होत असतो. मग तो म्हणतो की ठीक आहे मी जातो. मग जेव्हा तो आता जायला तयार होतो तेव्हा मात्र दुसरीकडे आता वीणा त्याला घेऊन जाते. तर दुसरीकडे संतोषही आधीच निघून गेलेला असतो. इकडे आता पाहायला मिळत असतं की जानू आणि त्याचसोबत जयंत घराकडे येऊन पोचलेले असतात आणि त्याच वेळेला जयंतला जानू म्हणत असते की आपण घराकडे सुद्धा आलो. खरं तर ना मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की प्लीज जरा गाडी माझ्या घराच्या मागे लावता का, कारण इथे परत कोणी बघितलं ना मग परत बोलत बसतील. मग आता जयंतसुद्धा गाडी मागे घेतो आणि गाडी मागे पार्क करतो आणि गाडीतून उतरवायला मदत करत असतो. खरं तर ना गाडीचं दार जे आहे ते उघडत नसतं, म्हणूनच आता त्याला जानू म्हणत असते की जरा बघता का, हे बघा ना हे दार उघडतच नाही आहे. आणि असं बोलूनच ना आता तो दार उघडायला म्हणून तिला मदत करायला सांगत असते ती त्याला. मग त्यावेळेला दोघंही जण असे अनकळतपणे जवळ आलेले असतात आणि जानूला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अगदीच हव्याशा वाटत असतात. खूप छान फिलिंग तिच्या मनामध्ये येऊ लागलेलं असतं आणि त्यामुळेच ना ती हॅप्पी असते. आणि तेव्हा मात्र ती आता जयंतकडे पाहत असते. जयंत आणि तो सुद्धा तिच्याकडे बघत असतो. दोघंही जण एकमेकांमध्ये असे रमलेले असतात ना की त्या दोघांनाही एकमेकांचं भान नसतं. त्यानंतर आता जयंत गाडीचं दार उघडतो. त्याच वेळेला आता जानूला उठताही येत नसतं, पण जयंत आता मात्र तिला मदत करतो आणि तिला बाहेर पडण्यासाठी हेल्प करू लागतो. आणि जेव्हा तो तिला ह्या सगळ्यात मदत करतो ना तेव्हा ती सुद्धा अगदीच त्याच्याकडे मायेनं प्रेमाने बघत असते. त्याने आता तिच्याकडे हात दिलेला असतो, म्हणजे हाताला धरून तू ये असंही त्यानं सांगितलेलं असतं. आणि जेव्हा तो हाताला धरून ती बाहेर येते ना तेव्हा आता खूपच तिला आनंद येत असतो. ती
सुद्धा हळूच आता लाजून तिकडनं जाते. मग आता जेव्हा ती हळूच लाजून पुढे जाते ना, तेव्हा जयंतसुद्धा जाणाऱ्या जानूकडे पाहत राहतो. आणि मग काय त्याला कळून चुकतं की आपण जे काही करत होतो, आपण ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या अगदी तशाच आपल्या मनाप्रमाणे होत आहेत. म्हणजे जानू आपल्या प्रेमात पडते हे तर आता कळून चुकलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की भावना आणि सिद्धू बोलत असतात. सिद्धू भावनाला म्हणत असतो की खरंच ना, मला या सगळ्याचा इतका वैताग आला आहे ना. आपलं बाळ येण्याचा आनंद एकीकडे आणि या घरात जे काही चाललं आहे ना ते दुसरीकडे. मला ना ह्या गोष्टी काहीच्या पटत देखील नाही. ह्यांचं जे काही चाललं आहे ते तुर्तास तरी थांबायला हवं. पण ह्यांचं हे प्रकरण कुठे थांबतं आहे? ह्यांची ही जी काही मैया जी आहे ती पुढे सरकतच चालली. अरे कुठेतरी ब्रेक घ्या, अरे कुठेतरी थांबा. असंही आता इकडे मात्र सिद्धू बोलत असतो. पण भावना त्याला समजावून सांगत असते. भावना त्याला म्हणत असते की राहू दे ना. सिद्धूही म्हणत असतो की मी माझ्या बाळाच्या बाबतीत विचार केलेला आहे. काही झालं तरी कोणाचं मी काही ऐकणार नाही आहे. माझं बाळ माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. याआधीसुद्धा आपलं लग्न जेव्हा ठरत होतं तेव्हासुद्धा बरेच प्रॉब्लेम्स आले. त्यावरसुद्धा मी मात केली. आनंदीला घरात घेण्यावरून सुद्धा खूप भांडणं झाली. त्यावरसुद्धा मी मात करून आनंदीला फायनली मी घरात आणलं. आणि आता ना काही झालं तरीसुद्धा मी माझ्या बाळाला घरी आणणार आहे आणि माझ्या बाळाचं दणक्यात मी स्वागत करणार आहे. आणि त्यावेळेला ना या सगळ्यांना माझ्या बाळाला एक्सेप्ट करावंच लागणार आहे. काही झालं तरीसुद्धा यांना एक गोष्ट कळते, एवढूशा जोगतीच्या भरोशावर हे लोक एवढं सगळं काही डोक्यावर घेतात. काय गरज काय एवढ्याशा गोष्टींवर लक्ष ठेवायचं. तेवढ्यातच ना आता सिद्धूला फोन आलेला असतो महेशचा. आणि महेशला ते मंदिरातलं CCTV फुटेज भेटलेलं असतं ज्यामध्ये ती जोगती नसते. आणि जे जोगतीन आहे ना ती मात्र आता बघत राहते. आणि जोगतीन जेव्हा त्याला कळते की ती जोगतीनी आहे, पण तेव्हा ना तिचा थोडाफार का होईना व्हिडिओ भेटलेला असतो. आणि जेव्हा थोडासा व्हिडिओ भेटतो ना तेव्हा मात्र आता इकडे सिद्धूला विचारत असते की काय चालले, मला जरा सांगशील का नक्की काय आहे ते? तुम्ही अजूनही तोच विचार करताय ना, असं देखील आता भावना ही सिद्धूला बोलून विचारत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं लक्ष्मी घरामध्ये एकटीच असते. तेवढ्यात आजी तिच्याशी बोलण्यासाठी म्हणून आलेली असते. तर आजी आता लक्ष्मीला म्हणत असते की मला ना जरा तुमच्याशी एका विषयावर बोलायचं आहे. तुम्ही जरा तुमच्या मुलीची समजूत घाला ना. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जर तुमच्या मुलीसोबत बोललात ना तर त्याचे परिणाम खूप चांगले होतील. म्हणजे बघा, तुमची मुलगी आता प्रेग्नंट आहे, पण तिचं बाळ या जगात नाही यायला पाहिजे. तुम्ही तिला एवढंच सांगा की तिनं बाळ पाडायला हवं. कारण ती जेव्हा बाळाला जन्म देणार आहे तेव्हा माझ्या संपतच्या जीवाला धोका आहे. आणि तुम्ही तर बघू शकता की एक आई आपल्या मुलासाठी काहीसुद्धा करू शकते. आणि मुळात आहे ना, मला एकच गोष्ट सांगा की तिचं बाळ अजूनही या दुनियेत आलेलं नाही आहे. त्यामुळे अजून त्यांचे काही असे संबंध नाही आहेत. पण मी काय म्हणते ते ऐका. माझा माझ्या डोळ्यासमोर मी असा जीव देताना बघू शकत नाही. आणि मला म्हणूनच तुम्हाला सांगायचे की तुम्ही तुमच्या पद्धतीने भावनाला जरा समजवा. असं देखील आता आजी इकडे मात्र आता सांगू लागते. लक्ष्मी सगळं काही ऐकते तेव्हा लक्ष्मीला राग येत असतो. पण लक्ष्मी विचार करते की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी संपवायला हव्यात. सगळ्या काही गोष्टी समोरासमोर करायला हव्यात. त्यावर आता आजीला लक्ष्मी बोलते की ठीक आहे, मला असं वाटतं की आपण या सगळ्याबद्दल बोलूया. मी भावना आणि सिद्धूला बोलवते, तसं तुम्ही रेणुका वहिनी आणि निलांबरीला सुद्धा बोलवून घ्या. म्हणजे आपण सगळीजण इथे बसून या सगळ्याचा निकाल लावूया. असं देखील आता इथे लक्ष्मीने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता इकडे मात्र आजी जी आहे ती खूप जास्त हॅप्पी असते. आजी विचार करते की बरं झालं की ऐकली तरी लक्ष्मीला तिने सांगितलेलं असतं की तुमचे उपकार आहे ना मी कधीही विसरणार नाही आहे. तुम्ही जे काही माझ्यावर उपकार केले. दुसरीकडे आता जानू आणि जयंत ऑफिसमध्ये एकत्र असतात. आणि त्याच वेळेला जयंतला जानू म्हणत असते की काल रात्री तर ना मला खूप जास्त भीती वाटली होती. जानूला आता जयंत विचारतो की का भीती वाटली होती? त्याच वेळेला जयंतला जानू सांगत असते की ते काय ना, आपण बघा ना गेलो होतो बरोबर. आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा मला असं वाटलं होतं की मला घरात सगळीजण ओरडतील. पण मी जेव्हा गेली ना तेव्हा मला ना कोणीच ओरडलं नाही. तुम्हाला काय सांगू, म्हणजे उलट मी त्यांना सांगितलं की मिस्टर कानेटकर मला सोडायला आलेले आहेत. तेव्हा ते सगळेजण शांत होते. काहीच रिॲक्ट केलं नाही त्यांनी. मी तर एकदम चकित झाली. मग दुसरीकडे मात्र आता जयंत म्हणत असतो मनातल्या मनात की कसं रिॲक्ट होतील. कारण त्यांना माहिती आहे ना आपलं नातं काय आहे ते.
तर दुसरीकडे मात्र आता तुम्ही ना माझ्या घरच्यांच्या मनात चांगली जागा निर्माण केली बघा. म्हणजे माझ्या घरातल्या ना तुमचं नाव घेतलं ना तरी ते काहीच बोलत नाही, ओके ओके बोलतात. म्हणजे तुम्ही किती मनामध्ये बसला तो माझ्या घरच्यांच्या. पण मला सांगा की तुम्ही फक्त मलाच सोडायला येता ना का अजून कुणाला? मग आता ती जरा पर्सनल प्रश्न विचारते म्हणून तिला वाईट वाटतं. मग ती जयंतला म्हणते की सॉरी थोडं पर्सनल बोलली मी, पण सॉरी, चला मी कामाला बसते. आणि तसंही तुम्ही मला सोडायला येता ते मला खूप आवडतं असंही ती याला म्हणत असते, कारण ती ऑलरेडी त्याच्या प्रेमात पडलेली असते आणि जयंतला तेच करायचं असतं. जयंतने नव्याने तिला प्रेमात पाडलेलं असतं. आणि त्याच वेळेला जानू जी आहे ती लाजून आता तिकडनं बाहेर पडते. आणि जयंत मात्र खूप जास्त खुश असतो, कारण त्याला असं वाटत असते की आपण एक एक पायरीना बरोबर परफेक्टली वर चढत आहोत आणि त्याने जे काही ठरवले ते परफेक्ट तसंच घडत असतं. त्यामुळे खूपच जास्त आनंद आता झालेला असतो. दुसरीकडे मात्र आता विश्वा बघतो की जानूशी लवकरात लवकर बोलायला हवं. काही झालं तरीसुद्धा जानू आता त्या माणसांमध्ये गुंतत चाललेली आहे. या गोष्टी विश्वाला कळलेल्या असतात. पण विश्वाने एक प्लॅनिंग केलेलं असतं. त्याच्या कॉलेजमधल्या श्वेताला आता त्याने बोलवलेलं असतं आणि श्वेता आता तिथे येते. आणि श्वेता जेव्हा तिथे येते तेव्हा ती जानूच्या डेस्कवर जाते आणि म्हणत असते की मला ना जयंतची अपॉइंटमेंट हवी होती. मग तुम्ही कोण असंही आता विचारलं जातं. मग त्याच वेळेला ती आपल्या तोंडाचा मास्क बाजूला काढते आणि तेव्हाच ना तिला आता बघितल्यानंतर ती म्हणते की श्वेता तू इथे. मग श्वेता बोलते की तू कसं ओळखलंस मला, मग तू मला ओळखतेस का असं देखील आता श्वेताने विचारलेलं असतं. त्यावर जानू म्हणते की मी सहज बोलून गेले, खरं तर ना तुम्हाला अपॉइंटमेंट हवी आहे पण आजची अपॉइंटमेंट नाही आहे, तुम्हाला उद्याची घ्यावी लागेल, चालणार आहे का तुम्हाला? मग ती म्हणत असते की हो चालेल ना, सांगा ना उद्याची. पण बाय मिस्टेक मी तुम्हाला श्वेता म्हणाले, तुमचं नाव काय तसं? त्यावर ती म्हणते की माझं नावसुद्धा श्वेता आहे. म्हणजे ना तिला ना या सगळ्या गोष्टी ना अशा ब्लरमध्ये आठवत असतात. आणि ती हे सुद्धा विचारते की तिला की आपण दोघी कधी भेटलो आहोत का? तर ती नाही असं म्हणते. मग ती म्हणते उद्या दुपारचं 3चं स्लॉट आहे, मग तुम्हाला हवं आहे का? कारण तेव्हाच सर अवेलेबल आहे. ती म्हणते की ठीक आहे चालेल. आणि त्यानंतर मात्र आता जानूच्या डोक्यामध्ये सतत हेच सुरू असतं की मला काही गोष्टी रिअलाईज का होत नाहीत, मला काही गोष्टी कळत का नाही आहेत. म्हणजे मी जो आहे तो असा का विचार करते की मी पहिल्यांदा इथे जाऊन आली, ही माणसं मला ओळखत आहेत. कारण काल ती जयंतच्या घरी गेली होती तेव्हासुद्धा तिला तसंच वाटत होतं की आपण कुठेतरी या व्यक्तीला पाहिलेलं आहे आणि ह्या सगळ्या काही गोष्टी. आणि त्यानंतर मात्र ते घर पाहिल्यानंतरसुद्धा तिला आठवतं. आता या श्वेताला बघून तिला रिअलाईज झालेलं असतं की हिलासुद्धा आपण कुठेतरी भेटलेलो आहोत. त्यानंतर ती अपॉइंटमेंट वगैरे काही घेत नाही आणि ती तिकडनं जात असते. आणि तेव्हा मात्र आता इकडे विश्वा डोळ्याने इशारा करून आता त्या श्वेताला सांगत असतो की आपण बाहेर भेटूया करून. आणि मग इथे तो जेव्हा इशारा करतो तेव्हा जानू मात्र तिचं लक्ष नसतं, ती स्वतःच्या कामामध्ये असते. विश्वा आता बाहेर जातो आणि विश्वा हा बोलत असतो. तेवढ्यातच तिथे आता जयंत येतो आणि जयंत बोलू लागतो की श्वेता तुम्ही इथे, तुम्हाला काही बोलायचं होतं का असंही आता म्हटलं जातं. तर विश्वा आणि खरं तर श्वेता बोलत असतात, कारण त्यांनी एक प्रयत्न करून बघितलेले असतात. पण श्वेता बोलत असते मी बोलू का तिला, ती माझी मैत्रीण आहे म्हणून. पण विश्वाने थांबवलेलं असतं. तेवढ्यातच जयंत तिथे आलेला असतो आणि जयंत जेव्हा आता त्या श्वेताकडे जातो तेव्हा जानूही स्वतःच्या डेस्कवरून लगेच उठून आलेली असते, कारण तिला ना जयंत आणि त्याचसोबत या श्वेताची जवळ काही आवडत नसते, थोडं जलस फील होत असतं तिला, म्हणून ती तिथपर्यंत आलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जयंत हे सगळं काही मुद्दामून करत असतो. जयंत जो आहे तो त्याच्या मनामध्ये सुरू असतं की जानू जलस व्हायला पाहिजे आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात. आणि इकडे मात्र आता पाहायला मिळतं की लक्ष्मीने सगळ्यांना बोलवून घेतलेलं असतं. त्यामध्ये सिद्धू, भावना, त्याचसोबत रेणुका, नीलांबरी असतात. नीलांबरी तर आता खूप जास्त खुश असते. ती म्हणत असते की वा आजी कमाल केली तुम्ही, तर म्हणजे सगळ्यांनाच एकदम बोलवून घेतलंय तुम्ही, असंही आता ती म्हणत असते. तर भावनाला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की आईने आपल्याला एवढं अर्जंटमध्ये का बोलवून घेतलं आहे. आणि त्याच वेळेला लक्ष्मीसुद्धा बोलत असते की खरं तर ना मला असं वाटते की भावनाने आणि सिद्धूने त्यांचं बाळ जे आहे ते त्यांच्या परीने सांभाळावं, कोणाचीही त्या सगळ्यामध्ये ढवळाढवळ नसू असंही आता तेव्हा जी म्हणते. तेव्हा मात्र आता आजी जी आहे ती तर आता चकित झालेली असते. आजीला असं वाटत असतं की कुठेतरी जे आहे आपल्याला धोका दिला या बाईनं, कारण आजीने विश्वासाने सगळ्या काही गोष्टी लक्ष्मीकडे येऊन म्हटलेल्या असतात. पण लक्ष्मीला स्वतःला या गोष्टी पटत नसतात, कारण आपल्याच मुलीला आपला गर्भ पाडायला सांगणं हे किती चुकीचं आहे. आणि आपण आता कोणत्या जगात जगतोय, म्हणजे या सगळ्या काही गोष्टी चुकीच्या आहेत आणि आपण आपल्याच मुलीला तिचा गर्भ पाडायला सांगायचं नाही, हे सगळं काही माझ्याच्याने शक्य नाही असं देखील लक्ष्मी आता सांगू लागते. लक्ष्मी म्हणत असते की आपण खरं तर या नवीन युगात जगत आहोत, आपण काही त्या सतीच्या
युगात नाही आहोत की काही अंधश्रद्धा जशा चालत आहेत तशा चालू ठेवायच्या. एका जोगतीने नेऊन सांगितलं याचा अर्थ असा नाही आहे ना की तशाच काही घटना घडणार आहेत तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला सांगते की जेव्हा भावनाची पत्रिका जेव्हा मी एका गुरुजीला दाखवली होती तेव्हासुद्धा त्या गुरुजींनी मला बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या होत्या. आणि जेव्हा त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या होत्या ना तेव्हा मात्र मी त्यांना म्हटलं होतं की भावनाच्या पत्रिकेत दोष आहे. पण आज बघताय का तुम्ही भावनाचा संसार किती छान फुललाय, किती छान चाललंय त्या दोघांचं. दोघंही एकमेकांवर मनापासून प्रेम करतायत. तेव्हापासून मी ठरवले की काही झालं ना तरीसुद्धा या पत्रिकांवर विश्वास ठेवायचा नाही. पत्रिकांवर विश्वास ठेवला की या सगळ्या गोष्टी अशाच होतात. त्यापेक्षा जर आपण या सगळ्यापासून जरा लांब राहिले ना तर तेच बरं असेल असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी लक्ष्मी बोलते तेव्हा मात्र तुम्हाला माझ्या मुलाबद्दल काहीच वाटत नाही. तुम्ही फक्त स्वतःच्या मुलाबद्दल विचार करताय असं देखील आता ती म्हणत असते. दुसरीकडे जयंतने आता थांबवलेलं असतं आणि जयंत जेव्हा आता तिला थांबवतो खरं तर त्यामागे सुद्धा जयंतचा हेतू असतो. कारण त्याला मुद्दामून जलस फील करवायचं असतं. यासाठी त्याचे नक्कीच प्रयत्न सुरू असतात. पण दुसरीकडे मात्र आता जानू जी आहे ती म्हणत असते की ह्यांना मी अपॉइंटमेंट दिली होती उद्याची. आज काही शेड्यूल फ्री नाही आहे ना म्हणून मी ह्यांना उद्या यायला सांगितलं होतं. कशाला उद्या यायला सांगितलं, आज मी अवेलेबल आहे, आपण बोलून घेऊया. पण आता जानूला जलस फील होत असतं. जानूला असं वाटत असतं की ह्या दोघांनी एकत्र येऊ नये म्हणून जानूचं आपलं चाललेलं असतं. पण दुसरीकडे मात्र आता जयंत जो आहे तो मुद्दामून हे सगळं करत असतो. जयंत म्हणतो की मिस जान्हवी तुम्हाला मी काही काम दिलं आहे ते तेवढं काम करून घ्या कारण खूप उशीर होतोय, तेवढं काम झालं पाहिजे, मेल पाठवलं आहे बघा. मग आता जयंत तिला घेऊन जातो तेव्हा इकडे लगेच विश्वा जानूला विचारतो की तुला काय काम सांगितलं आहे. त्यावर आता ती म्हणते की काही नाही, नेहमीसारख्याचं झेरॉक्स वगैरे काढून आणायला सांगितलेत सो मी जाते. आणि मग काय झेरॉक्स वगैरे काढायला ती निघून जाते. तोपर्यंत विश्वा जो आहे तो तिथेच आता उभा असतो. आणि विश्वा जेव्हा आता तिथे उभा राहतो ना तेव्हा आता त्याच्या डोक्यात विचार सुरू असतात. पण दुसरीकडे मात्र आता लक्ष्मीने निर्णय घेतलेला असतो की काही झालं तरीसुद्धा आपल्या मुलीला या सगळ्या काही गोष्टी करायला सांगायच्या नाही. आणि तिने आजीलासुद्धा या सगळ्याबद्दल ठणकावून सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे आजी जी आहे ती मात्र आता एकदमच वेगळ्याच आविर्भावात बोलत असते. ती म्हणत असते की तुम्ही जे काही केले ते अगदी चुकीचं केले, तुम्ही असं करायला नको होतं असंही ती आता म्हणत असते. पण इकडे मात्र आता सिद्धू जो आहे तो मात्र आता पाहतच राहतो. सिद्धूला पटत असतं की आपल्या आईने आपल्या सासूनं आपल्याला या सगळ्यामध्ये साथ दिलेली आहे, ही गोष्ट सगळ्यात आधी तिला कळलेली असते. आणि म्हणूनच तो आता म्हणत असते की आमची या सगळ्याला साथ आहे, काही झालं तरीसुद्धा मी ह्यांच्या मागे हटणार नाही आहे, मी त्यांच्या जोडीला आहे, बरोबरीला आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलूच नका, माझी कायम साथ असेल त्यांना असंही आता म्हटलं जातं. आणि त्यामुळे आता इकडे मात्र आजी अगदीच तोंडावर पडलेली असते. तिला सुचतही नसते की काय करावं ते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.